संचित स्ट्राइक एंडवरती नॉन स्ट्राइक एंडवरती राहुल खरं तर हा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभवला आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात खरं तर मॅच नंबर 2 या गटातील ब ग्रुप मधील आपल्याला पाहायला मिळते चला सामना सुरू करा टाइम मल्लट आहे लक्ष असू द्या आपण पाहिलं तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते पहिलाच बॉल 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे यस 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल यस सामना 5 षटकांचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट करतोय चला सामन्याला आता सुरुवात होते ऑन साइडला जरूर भिरकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर बॉल सरळ चाललाय विकेट कीपरनं चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली विकेटवरून खऱ्या स्टंपवरून बॉल मात्र या ठिकाणी पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल निर्धाव पद्धतीचा या ठिकाणी येतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय वैभवला आपण पाहतो पायावरती बॉल पुन्हा एकदा टाकला होता अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय त्या ठिकाणी एका धावेला या ठिकाणी प्राधान्य दिले दोन्ही बॅटरना आणि एका धावेनं मात्र श्री गणेश होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता जो फलंदाज ऑल इंडिया आयकॉन खरं तर स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय राहुल पहिलाच बॉल खरं तर सुंदर पद्धतीने खेळून काढला राहुल या फलंदाजानं एका धावेला या ठिकाणी प्राधान्य दिलंय पुन्हा एकदा एक धावफलकावरती जोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 धावा धावफलकावरती लागल्यात पहिला बॉल आपण जर पाहिलं तर अतिरिक्त वेगानं मात्र सरळ विकेट कीपर यांच्या क्लोजमध्ये जाताना आपण पाहिला आणि त्यानंतरचे पुढचे जे 2 बॉल आहेत ना त्याच्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत इथे ऑन साइडला टर्न केलंय गॅपमध्ये आहे बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार काय फटका होता ऑन साइडला मात्र टर्न केला आणि वेगवान स्ट्रोक पहा बॅट देखील अतिशय वेगानं फिरली होती आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर बॉल जाताना आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील वैभवचा पुढचा बॉल इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभव यांच्या माध्यमातून बॉल पडल्यानंतर अतिशय वेगानं मात्र या ठिकाणी उचली घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय 6 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील पुढचा बॉल इथं देखील डिफेन्सिव पवित्र घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचललं त्याचवर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 7 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग करणारा संघ विसरून चालणार नाहीये टाइम मल्लड आहे त्याच्यामुळे जास्तीचा वेळ खरं तर इथे तुम्हाला दिला जाणार नाहीये महत्त्वाचा सामना आहे एका बाजूने आपण जर पाहिलं तर गिरगावचा राजा आणि त्यांच्या विरोधामध्ये वालकेश्वर धमाका हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील रायन हा गोलंदाज मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर वैभवनं मात्र 7 धावा खर्च केल्या आणि आता रायन गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय रायन कशा पद्धतीने आता गोलंदाजी करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे सल्ला फिल्डिंग टीम जास्तीचं टीम मिटिंग आणि जास्तीचं वेळ या ठिकाणी दौडता कामा नाही आहे कारण एखादा
मिनिट जर एक्स्ट्रा घेतला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. ह्या विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रायन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा येताना पाहायला मिळाल्या. चला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय, लक्ष सुद्धा. रायन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. खोलवर पद्धतीचा बॉल, तेच तरार. इथे मात्र यॉर्कर लाईन या ठिकाणी वापरले. रायननं पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. सुंदर गोलंदाजीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रायन यांच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्याच ओव्हरमध्ये वैभवनं जो दबाव या ठिकाणी निर्माण केलाय ना, फक्त 7 धावा दिल्यात. कमालीचं षटक त्याने देखील फेकलंय. सफलता त्याला मिळाली नव्हती, परंतु याही षटकाची सुरुवात तशाच पद्धतीची पाहायला मिळते. इथे लोअर फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चांगले फिल्डिंग. वा, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खरं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. अतिशय वेगानं लॉंगॉनला पोचला आणि बॉलला चांगल्या पद्धतीनं स्टॉप देखील केलंय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिले, परंतु आयकॉन ह्यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर सारं या ठिकाणी आयोजकांचे वावा केले, कौतुक केले आणि आयोजन देखील त्याच क्वालिटीचं आहे. मग आमची खरं तर प्रोलिंगची जी टीम आहे त्यांची देखील भरपूर सारी या ठिकाणी चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मग आजच्या दिवसामध्ये आज गुणलेखक आमच्यासोबत प्रज्योत चव्हाण सर आणि कुणाल मादले सर या ठिकाणी जोडले गेलेत. खरं तर चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आमचे अभिषेक पाटील सर यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना हवावासा वाटतोय. एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फक्त दिशा दिली होती, ग्लान्स केलं होतं आणि स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती पोहोचले आणि त्यानंतर या धावेला परिवर्तन केलंय. धावफलकावरती 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. मग या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे 4ही पंच, खरं तर एखादी स्पर्धा जर सक्सेस करायची असेल तर त्याच्यामध्ये पंचांची चांगली भूमिका असणं गरजेचं आहे आणि चांगली पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. इथे बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, धमाकेदार षटकार. चला, जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आयोजकांना विनंती असेल. बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. काय बॉल होता आणि त्याच्यावरती इथे तुटून पडलाय. संचितला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती कमालीची इथे मात्र बॅट स्विंग त्याचा पाहायला मिळाला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 15 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरमधील. इथं देखील फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल मात्र वन टप्पा सीमा पार, चौकार. विदाउट लॉस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला, 12th मॅन आपण जायचं नाही, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कंपल्सरी 12th मॅन. मॅच संपसपर्यंत इथं तुम्हाला थांबायचं आहे, लक्षात सुद्धा. गोलंदाज वैभवला आपण पाहणार आहोत. वैभव देखील आज मात्र या स्पर्धेमध्ये आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये
आयकॉनचं काम त्यांनी केलं होतं, फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, सफलता त्याला मिळाली नव्हती. परंतु आता ही जोडी फोडावी लागेल, कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल 3 बॉलमध्ये 2 धावेवरती खेळतोय आणि संचितला आपण जर पाहिलं तर 9 बॉलमध्ये 17 या आकड्यावरती खेळतोय. आता वैभवला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आणलं गेले, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं. इथे खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साईडला या ठिकाणी अतिशय वेगानं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेटला आलाय, चौकार. होता खरं तर चांगलं टायमिंग आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा फलकावरती इथे व्हेरिएशन आणि आता मात्र राहुलची विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद, एका आयकॉननं दुसऱ्या आयकॉनला बाद केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं होतं आणि तो दाखल झालाय इनट नंबर 3च्या पोझिशनवरती. मैदानाच्या आतमध्ये मागच्या खरं तर बॉलवरती जे काही घडलंय ते आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं बॉलला मात्र विकेट किपर यांनी झेललं आणि फलंदाज राहुलला मात्र या ठिकाणी बाद केलंय. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा, कारण आपल्याकडे या ठिकाणी वेळ आता कमी राहिला, त्याच्यामुळे प्रत्येक टीमला आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. इथे चांगला फटका, फक्त दिशा दिले आणि क्षेत्ररक्षक आहेत तैनात, बॉलपर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या बॉलवरती एक साव इथे मात्र येताना पाहायला मिळते आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 24 धावा धावफलकावरती इकडे बाद ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. इथे देखील चांगला फटका, परंतु फटका फसला, एका नो मान्स लँडमध्ये बॉल पडतोय. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या घेतली गेल्या. वैभवला मागच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी विकेट मिळाली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये आयकॉनची विकेट अर्थातच राहुलला त्यांनी बाद केले आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 25 धावा. या ओव्हरमध्ये थोडंसं धावांना अंकुश लावण्याचं काम केलं आहे. इथे चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहिले आणि याही बॉलवरती आपण जर पाहिलं तर सिंगल येताना पाहायला मिळते. म्हणजेच काय तर 2 ओव्हरमध्ये धावा येऊ लागल्या होत्या, त्या पुन्हा आता कुठेतरी थांबवल्या तसंच म्हणावं लागणार आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा वैभव इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, क्षेत्ररक्षक होते तैनात, चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिला ना तर 26 धावा, 2 गडी बाद आणि 2 विकेट या वैभवने घेतल्यात. कौतुक करावा लागेल वैभवचं देखील. याही ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 7, या ओव्हरमध्ये देखील 7 इथे धावा त्यांनी खर्च केल्यात. कमालीचं षटक फेकलंय. आता अभिला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक फेकण्यासाठी अभि सज्ज झालाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून टार्गेट चांगलं सेट करावं लागणार आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉलवरती आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अभिषेकला आपण पाहतोय आणि आमचे हे मेन VIP डाईस आणि त्याच्यावरती हे संपूर्ण आमचे लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रो लिंक या चॅनलवरती खरं तर या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे हे सर्व आमचे लाडके आयोजक या प्रो लिंकवरती दाखवले जात आहेत आणि सर्वांचंच गोड सारं कौतुक आपण करूया. कारण सातत्याने चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते. आमचे मित्र वीरेन भाई यांचे देखील मनापासून आभार मी व्यक्त करीन. कारण दरवर्षी या स्पर्धेमध्ये मला ते या ठिकाणी बोलवत असतात आणि चांगलं त्यांचं सहकार्य आम्हाला देखील असतं. त्याबद्दल आपला देखील मनापासून आभार. धावफलकावरती टोटल जर आपण धावा पाहिल्या तर 28. इथे आपण जर पाहिलं तर वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. अजून एक विकेट, फलंदाज होतील बाद. लगातार इथे फटके जोरकस खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत परंतु बॅटर थोडेसे कुठेतरी या ठिकाणी नाखुश होताना पाहायला मिळाले. जेव्हा बॉल मात्र बॅटवरती लागला आणि तदनंतर या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दमदार असं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मालिका वीरासाठी होंडाची 2 व्हीलर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी आपण जर पाहिलं तर काही ना काही या स्पर्धेमध्ये पारितोषिक यांची खैरात आपल्याला पाहायला मिळत असते. तसंच की आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण ज्या ट्रॉफ्याज पाहतोय, प्रथम क्रमांक देखील आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. तदनंतर तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांकाच्या समसमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर सर्व गोष्टी नीटनेटक्या पद्धतीने आयोजन केल्यात या स्पर्धेमध्ये. खरं तर मुंबई पोलीस जिमखाना खरं तर हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. फटका हवेत फसला आणि अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अभि काय गोलंदाजी करतोय, प्रत्येक बॉलवरती तो चांगल्या पद्धतीनं बॉलला हाताळतोय. अजून एक विकेट, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पार्थला आपण पाहणार आहोत. डावखुरी त्याचे फलंदाज आपण जर पाहिल्यानंतर वारंवार या ठिकाणी मिसहिट होताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटच्या पोषणमध्ये, बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीचं राहिलं आहे. विकेट येताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा नवीन फलंदाज पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं ना तर पार्थला देखील आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कारण या मॅचमध्ये इथे धावा कुठेतरी थांबल्या गेल्यात. 28 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा अभिला आपण पाहतो. अभिषेक, बॉल हवेत आहे. इथं देखील झेल बाद होईल का, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाले परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण जर पाहिलं तर पाहू शकता या स्क्रीनवरती कशा पद्धतीने झेलपर्यंत तो क्षेत्ररक्षक पोहोचला होता आणि कशा पद्धतीने तो झेल ड्रॉप झाला आहे. इथे ऑन साईडला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगला बॉलला फील्ड केले आणि तदनंतर
एक धाव येताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाचं डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये सातत्याने दरवर्षी याही वर्षी प्रो लीगचं हे दमदार असं कामकाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथं डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती टोटल 31 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 4.0 या ठिकाणी खेळ समाप्त झालं. 4 षटकं कंप्लीट झाले आणि 31 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिळत आहेत गिरगावचा राजा 11 या संघाच्या. चला आता चला आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. 12th मॅन आपण इथेच थांबा. चिरागला आपण पाहणार आहोत. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिराग गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पार्थला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. इथून धावा चांगल्या बनवाव्या लागतील. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चिराग गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला आहे. इथे ऑनसाईडला बॉलला टर्न केलं होतं. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव सहजरित्या कंप्लीट झाले. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पारचा सुरू होता परंतु रोहितनं थांबवलंय. आता मी चान्स घेणार आहे आणि आता धावा देखील बनवणार आहे हेच सांगतोय. आणि 32 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं ओव्हर आहे. चिराग गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये इथून धावा चांगल्या बनवाव्या लागणार आहेत. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलपर्यंत पोहोचतील तद्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर सर्व प्रेक्षक स्क्रीनवरती आपण पाहतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट विकेट कीपर यांनी लगावण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे मात्र एक धाव रोखू शकलेला नाही आहेत. आमचे सर्व लहानके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील मोस्ट वेलकम. प्रेक्षक बरेचसे आलेत. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय? मोठे फटके येत नाही आहेत. या लेगबायच्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल आणि टोटल 35 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर चिरागनं देखील चांगलं षटक फेकलं आहे. 35 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. द स्ट्रायकेटवरती पार्थला आपण पाहणार आहोत. यष्ट्यांचा वेध लाकूड तोड गोलंदाजी फलंदाज पार्थला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. काय चेंडू फेकला होता. जसा शफल झाला ना पार्थ त्याला मात्र या ठिकाणी शफल होऊन दिलं आणि सरळ मिडल यष्टीवरती बॉल टाकला आणि तदनंतर तो जल्लोष चिरागचा पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. पहा तो ॲग्रेशन तो जल्लोष मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल पहिल्या डावातील आणि धावफलक 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? नो बॉल. शेवटचा बॉल खराब फेकलाय आणि इथे मात्र 9+1 एकूण 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. फ्री हिटचा बॉल असेल. आता बॅटरकडे मुक्तपणे खेळण्याची संधी असणार आहे. शेवटचा बॉल खराब फेकलाय चिरागने, कारण आपण जर पाहिलं तर षटक जेव्हा पाहायला मिळालं होतं स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खरं तर सर्व प्रेक्षक राजा या स्पर्धेला एन्जॉय करतोय. खोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 2 धावा इथे सदरित्या कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेतली जाईल का? नाही. 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती 39 धावेचं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वालकेश्वर धमाका त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय.
आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा झाल्या. 40 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. वलकेश्वर धमाका या टीमला मात्र आता 40 धावा इथून बनवायच्या आहेत. एकोणचाळीस धावा झाल्या. 40 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला सामना सुरू करा. बॅटर आपण देखील जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये. स्ट्राईक एंड वरती बॅटर वैभवला आपण पाहणार आहोत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रामला आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मोहितला आपण पाहायला मिळतं. खरं तर गोलंदाजी मार्क वरती 39 धावा झाल्या. तर 40 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. टाइम अलर्ट आहे. या सर्व गोष्टी आपल्याला इथून लक्षात ठेवायच्या आहेत. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3 धावत होते परंतु या ठिकाणी बॉल मात्र जमिनीला दान झालाय आणि इथे एक धाव जरूर येताना पाहायला मिळेल. वैभवला असं वाटलं होतं की आता मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला जावं लागतंय की काय, परंतु नशीब बलवंत या ठिकाणी पाहायला मिळालं वैभवचं. आणि इथे मात्र सेफ लँडिंग बॉल होताना पाहायला मिळाला. एक धावांचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता सेकंडवरती राम या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. मोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना लगेचच सुरू करा. एक धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती रामला आपण पाहणार आहोत. इथे फक्त दिशा दिले. टच अँड पुश करो खुश रहो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. अधिक धावांचा दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना असं जाता म्हणावा लागणार आहे, कारण सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणारा संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. वालकेश्वर धमाकाचं हे सर्व खेळाडू कक्ष आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. इथे एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी धाव घेतली जाईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वालकेश्वर धमाका खरं तर गोलंदाजी काय अफलातून गेल्या. सर्व गोलंदाजानं 39 धावा बनवल्या. 40 धावेचं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. पुढचा बॉल मोहित सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. इथे स्लोवर पद्धतीचा बॉल आता फसवलाय. राम या फलंदाजाला कॅप्टनला जावं लागेल. यस गोलंदाज देखील या ठिकाणी या स्पर्धेचं प्रतिनिधित्व करतो आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट इथे येताना पाहायला मिळते. जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र विकेट सातत्याने घ्याव्या लागतील. अफलातून कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि 5 धावा
धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहित पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये मोहितला आणलं होतं, त्याने देखील त्याचं काम केलंय. 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा विकेट अर्थातच रामला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मिस झाला. आणि इथे काय घडतोय पाहता पाहता बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. या बॉलवरती आलाय चौकार. पहा, क्षेत्ररक्षकानं खूप चुका केल्यात. याच ओव्हरमध्ये 2 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. तदनंतर चौकार देखील येताना पाहिला आणि आता धावफलक मात्र 9 वरती जाऊन पोहोचलाय. थोडीशी हुलकावणी दिली होती बॉलनं मात्र क्षेत्ररक्षकाला आणि तदनंतर बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाऊन थांबलाय. एक चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण इथे अपेक्षित असणार आहे. पुढचा बॉल इथे चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. मोहित यांच्या माध्यमातून मोहित चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पाहतो हेच सांगतोय, मागचा बॉल जर रडला असता तर कदाचित 4 धावा अजून इथे वाढल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. या मागच्या बॉलवरती 4 आल्या. इथे षटक संपलं आणि धावफलकावरती 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण येणारे 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 31 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जास्तीची टीम मीटिंग अलाउड नाही, अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. ह्या सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वलकेश्वर धमाका आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गिरगावचा राजा 11 या टीमला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज हर्षला आपण पाहणार आहोत. 24 चेंडूमध्ये 31 धावा इथून बनवायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर एक फलंदाज बाद होताना आपण पाहिला. येस, अंडर 19चा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हीच विशेष माहिती आमचे स्कोरर या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता कशा पद्धतीने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. हर्षला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, वाह, खोलवर पद्धतीचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली वैभवनं आणि इथे मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर पहिलाच बॉल हर्षने यॉर्क लाईनचा फेकलाय, म्हणजेच काहीतरी चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथे आपण जर पाहिलं तर 40 धावेचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 40 धावा कंप्लीट करायच्या आहेत. दोन्ही बॅटर डावखुरी हाताच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हर्ष सज्ज झालाय यशसाठी. इथे पुन्हा एकदा फक्त दिशा देतोय फलंदाज. पहा यश, खरं तर माइंडसेट किती चांगला आहे पहा ना. 9 सेकंडचा बॅटर ऑल इंडिया आयकॉन आहे आणि त्याला संधी देणं गरजेचं आहे. हेच करतोय यश. आणि आता सेकंडवरती पुन्हा एकदा वैभव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. हर्षचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्गवरती. इथे चांगला फटका पहा. आता बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती आलाय वैभवच्या बॅटमधून. वैभव बॉल सीमारेषेच्या पलीकडे अर्थातच मिड विकेटला टार्गेट केलं होतं वैभवनं. इथे जोरकस या ठिकाणी चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यशनं तेच केलं होतं खरं तर जे योग्य होतं आणि पुढच्याच बॉलवरती षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इथे आपण जर पाहिलं तर खोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला हर्षचा आणि इथे मात्र एक सिंगल धाव जरूर येताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 18 वरती जाऊन पोहोचले. या षटकातील आता मात्र शेवटचा बॉल अंतिम बॉल इथे शिल्लक असेल. 18 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका बॉल मात्र चाललाय ढगात सीमा पार षटकार. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या मॅच मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी वालकेश्वर धमाका या टीमला. गिरगावचा राजा 11 या टीमला कमबॅक करायचे असेल तर इथे मात्र विकेट्स सातत्याने मैदानाच्या आतमध्ये घ्याव्या लागतील. चोवीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं मोहित. हा गोलंदाज संघासाठी खरं तर आपण जर पाहिलं तर तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. 24 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा सामना आहे. दोन्ही बॅटर चांगले बॅटिंग करतायत. डावाला होतो सुरुवात. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पायावरती बॉल आणि इथे काय घडतंय पायचीत पकडले गेलंय. पंचांचं डिसिजन योग्य पद्धतीचं आणि फलंदाज ओयुटी आउट पाहू शकता स्क्रीनवरती. खरं तर योग्य डिसिजन पंचांचा पाहायला मिळतोय. बॅटर वैभवच्या पारीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती जरूर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहितनं मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर चांगला फलंदाज या ठिकाणी बाद केला. सतीश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे चांगला बॉल खेळून काढला आणि त्या बॉलवरती एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 25 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आता यशला आपण पाहणार आहोत स्ट्राइकेटवरती. यशला आपण पाहतो. यशच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला होता आणि त्यालाच आता मात्र स्ट्राइकेटवरती आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. मोहित सज्ज झालाय. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता आणि इथे काय घडतंय एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक खरं तर जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं दमदार असं आयोजन आणि स्पर्धेचा पहिला दिवस आपण सर्वजण एन्जॉय करतोय.
ऑल इंडिया आयकॉन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका, भिंगरी शॉट, बॉलला पाठवले सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार षटकार. ठिकाणी नजर ठेवली होती आणि त्यानंतर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सतीशा बॅटरनं आता देखील बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, थोडेसे पुढे आले, परंतु इथे शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कदाचित झेल व्हायला हवा होता, परंतु जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 34 धावा झाल्यात, माफ करा, 34 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. इथे आपण जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न सतीश यांच्या माध्यमातून केला गेला मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय आणि 34 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. 6 धावा इथून बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा जरूर या ठिकाणी आपण जर पाहिला तर सहजरित्या चेस केला जातील का संघर्ष करावा लागेल. वालकेश्वर धमाका या टीमला हे देखील पाहणं तेवढंच इंटरेस्टेड असणार आहे. रत्नदीप हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज वालकेश्वर वैभव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या दोन्ही